घड्याळात वाजला एक, आईनं केला केक. केक खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. परंतु आता असं नाही होणार बरं का. मुलं केक 1 मिनिटात फस्त करतील आणि तासन तास अभ्यास करतील. कारण आपला केकच इतका स्वादिष्ट आणि पौष्टिक झालाय. हा केक आपण गव्हाचं पीठ, गूळ, ड्रायफ्रुट्स यापासून बनवला आहे आणि ते सुद्धा तूप, बटर, मैदा, अंडी, केळी या कशाचाही वापर न करता आणि ते सुद्धा ओव्हन शिवाय कढईमध्येच. गव्हाचं पीठ आणि गूळ यांचा जाळीदार केक. गव्हाचं पीठ आणि गूळ यांचा केक करण्यासाठी आपल्याला ज्यामध्ये केक बेक करायचा आहे ती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे, म्हणजे प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला एक जाड बुडाची शक्यतो सपाट बेस असलेली कढई घ्यायची आणि या कढईमध्ये आपल्याला अशा प्रकारे वाटीभर मीठ पसरवून ठेवायचं आहे. आपलं मीठ पसरवून झालंय, आता त्यावर स्टँड ठेवूया. तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर तुम्ही जाळी सुद्धा ठेवू शकता. आता या कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही कढई आपल्याला अशीच तापत ठेवायची. तोपर्यंत कढई प्रीहीट होतीये तोपर्यंत आपण केकसाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एखाद्या बोलमध्ये मूठभर ड्रायफ्रुटचे काप आणि मूठभर टुटी फ्रुटी घ्यायची आहे. 4-5 बारीक चिरलेले काळे खजूर आणि पाववाटी काळी खारीक पावडर घ्यायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही किशमिश आणि काळे मनुके सुद्धा ऍड करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून मैदा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. अशा प्रकारे हे सर्व जिन्नस मैद्यामध्ये घोळवल्याने केक बेक करताना जेव्हा या ड्रायफ्रुट्सने आपण केक सजवतो त्यावेळी आपले हे ड्रायफ्रुट्स खाली जात नाहीत, वरचेवरच राहतात. आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत. आता हे पहा, ज्या डब्यामध्ये केक करायचा त्या डब्याला मी आधीच तेल लावून घेतले. आता तेल लावलेल्या या लेअरवर आपण थोडंसं गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचे, पसरवून घ्यायचे. असं केल्यानं भांड्याला आपला केक चिकटणार नाही. तुम्हाला पीठ पसरवून घ्यायचं नसेल तर तुम्ही बटर पेपरचा देखील वापर करू शकता. आता आपण केकसाठी लागणारं मिश्रण तयार करायला घेऊया. त्यासाठी एक भांडे घ्यायचे आणि त्या भांड्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवून द्यायची. आता या चाळणीमध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाचे पीठ, 2 चमचे बेकिंग पावडर, 1 चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा वेलची, सुंठ, जायफळ आणि बडीशेप यांची पूड यामध्ये घालायची. वेलची, सुंठ, जायफळ पूड करताना सुंठ आणि जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. वेलची कमी असेल तरी चालेल. आपण गव्हाचं पीठ आणि गूळ यांचा केक तयार करतोय, त्यामुळे यामध्ये सुंठ, जायफळ आणि बडीशेप यांची चव खूप छान लागते. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि चाळणीनं चाळून घ्यायचे. सगळे जिन्नस व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये 1 वाटी घरचं घट्ट ताजं दही, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ आणि अर्धी वाटी तेल घालायचे. तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा साजूक तूपही वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर फक्त अर्धा मिनिट फिरवून घ्यायचे. त्यामुळे आपला गूळ बारीक होईल आणि सर्व मिश्रण एकजीव होईल. हे पहा, आपला गूळ अगदी बारीक झालाय आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत, एकजीव झालेत. आपलं मिश्रण आता पातळ झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे गव्हाच्या पिठाचं मिश्रण चाळून घेतले ना ते घालायचे आणि मिक्सरवर फक्त अर्धा मिनिट फिरवून घ्यायचे. अर्धा मिनिट फिरवून घेतल्यानंतर आपलं मिश्रण घट्ट झालंय. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि हे दूध देखील आपल्याला या मिश्रणाबरोबर फक्त अर्धा मिनिट फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होतील. हे पहा, आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे. कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आली आहे, म्हणजे जशी रिबन कन्सिस्टन्सी असायला हवी ना, धारदार, तसं हे मिश्रण चमच्यातून खाली सोडल्यावर धारदार पडतं आहे. आता आपल्याला ज्यामध्ये केक बेक करायचा आहे त्या भांड्याला आपण तेल आणि गव्हाचे पीठ लावून घेतले ना, ते भांडं आपल्याला या कढईमध्ये ठेवायचे आणि या कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण अगदी हळुवारपणे सोडायचे. पिठामध्ये घोळवून घेतलेल्या ड्रायफ्रुट्सनं आपल्याला हे मिश्रण सजवायचे. आता कढईवर झाकण ठेवायचे. झाकणावर एखादी जड वस्तू ठेवायची. तुम्ही खलबत्ता ठेवू शकता. मी बिड्याचा तवा ठेवला आहे. सुरुवातीची 15 मिनिटं गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि नंतरचा अर्धा तास आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. अशा प्रकारे 45 मिनिटं हा केक आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शेगडीला 2, 3, 4 असे बर्नर असतात. त्यापैकी जो छोटा बर्नर असतो ना, त्या छोट्या बर्नरवर मोठ्या आचेवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये मी जेव्हा चमचाचा उल्लेख करतोय ना, तेव्हा आपण रोज पोहे खातो ना, तोच चमचा वापरायचा आहे आणि तो सपाट घ्यायचा आहे, शीग लावून घ्यायचा नाही आहे. अर्थात किंचितचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. मला केक बेक करायला ठेवून जवळजवळ 50 मिनिटं झाली आहेत. आता झाकण काढायचं आहे. आहा, पाहताय ना तुम्ही आपला केक कसा फुलून वर आलाय आणि आपण ड्रायफ्रुट्स पिठामध्ये घोळवून घेतल्यानं पहा बरं कसे वरचेवर राहिलेत, अजिबात तळाशी गेलेले नाहीयेत. आता आपला केक व्यवस्थित बेक झालाय का नाही ते एकदा आपण चेक करूया. त्यासाठी एक टूथपिक आपल्याला केकच्या मध्यभागी घालून पाहिजे. हे पहा, मी टूथपिक अगदी तळापर्यंत घातली होती तरी सुद्धा आपल्या टूथपिकला अजिबात केकचा कणही लागलेला नाहीये. आता सुरीच्या साहाय्याने देखील चेक करूया.
हे पहा सुरी देखील अगदी कोरडी निघाली आहे, याचा अर्थ आपला केक अगदी पूर्णपणे बेक झालेला आहे. जर तुमचा केक थोडासा ओलसर राहिला असेल, व्यवस्थित बेक झाला नसेल, तर आणखीन 10 मिनिटं मध्यम आचेवर बेक करून घ्या. आपला केक तयार झाला. गॅस बंद करायचा आहे, केक काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. हे पहा आपला केक कडेनं कसा डार्क ब्राऊन झालाय. काळे खजूर, टुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स किती कलरफुल दिसत आहेत पहा. आता सुरीच्या साह्यानं कडेनं आपण केक अशा पद्धतीनं सोडवून घेऊया. केकच्या डब्यावर अशा पद्धतीनं एक प्लेट पालथी घालायची आहे आणि हा डबा उलट करून घ्यायचा आहे. डब्यावर अशा पद्धतीनं तळ हातानं टॅप करून घ्यायचं आहे. असं केल्यानं आपला केक तळापासून सुटण्यास मदत होईल. आता डबा केकपासून हळुवारपणे असा वर उचलून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला केक भांड्यापासून कसा सहज वेगळा झालाय आणि कलर तर पहा ना कसा एकसारखा डार्क ब्राऊन आलाय. हाताच्या साह्यानं अगदी हलक्या हातानं दाबून पाहिला असता दाबला देखील जातोय. याचा अर्थ आपला केक अगदी फ्लफी झालेला आहे. पण केकच्या भांड्याला कोरडं गव्हाचं पीठ लावून घेतलं होतं ना, ते तसंच कोरडं राहिलेलं आहे. ते आता सुरीच्या साह्यानं आपण सोडवून घेऊया. आता आपण केक सुलट करून घेऊया. बघता क्षणी आपल्याला कल्पना येते की हा केक किती पौष्टिक असणार आहे. एक तर तो गव्हाच्या पिठाचा, त्यात गूळ आणि त्यात हे ड्रायफ्रुट्स. पाहताय ना तुम्ही अगदी हलक्या हातानं दाबतोय तरी सुद्धा आपला केक कसा दाबला जातोय. एकदम स्पॉन्जी झालाय. कोणाला सांगूनही खरं नाही वाटणार की हा गव्हाच्या पिठाचा केक. ड्रायफ्रुट्स आणि रंगामुळे तर तो प्लम केकच दिसतोय. हो, गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा प्लम केक. न रवा, न मैदा, न तूप, न केळी, न बटर, न अंड आणि तो सुद्धा ओव्हन शिवाय कढईमध्येच अगदी तासाभरात. याआधी सुद्धा आपण ख्रिसमस विशेष 2 प्रकारचे केक पाहिलेत. पहिला म्हणजे एक म्हणजे अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक आणि दुसरा म्हणजे चॉकलेट रवा केक. आणि हे दोन्ही केक सुद्धा आपण दूध, अंडी, केळी, बटर, तूप या कशाचाही वापर न करता कढईमध्येच केलेत, ओव्हनमध्ये केलेले नाही आहेत. केक बेक करण्यापासून ते केक पूर्णपणे थंड होईपर्यंत जवळपास आपला 1.5 तास इतका कालावधी जातो. त्यामुळे केक तयार करायला घेण्याअगोदर सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवा, म्हणजे 2 तासात केक पूर्ण होईल. गोडाचं आणि ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आपण आज जे प्रमाण वापरलंय तेवढ्या प्रमाणात जवळपास पाऊण किलोच्या आसपास वजनाचा केक तयार होतो. आपण यामध्ये मैदा आणि साखरेचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे मधुमेही रुग्ण तर याचा आस्वाद घेऊ शकतात, परंतु अंड्याचा देखील वापर केलेला नाहीये, त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी हा केक एक उत्तम पर्याय आहे. मग तुम्ही सुद्धा या क्रिसमसमध्ये अशा प्रकारे गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करून सॉफ्ट, स्पंजी, जाळीदार, स्वादिष्ट आणि मुख्य म्हणजे पौष्टिक केक करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.